पोटावर मोजण्या इतके 4-5 लोकांचा काही विरोध होता, पण बाकीच्या सगळ्या सभासदांचा हेतू एकच आहे की कारखानदारी चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, टिकली पाहिजे आणि माझ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ही मानसिकता होते। काही लोकांनी गेल्या 3-4 महिन्यापासून वातावरण दूषित केलं, संस्था अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की बाबा सहयोगी तत्वावर का देण्याची वेळ आली, तर ह्याच लोकांनी आता सांगितलं तक्रारी अर्ज कधी कधी दिलेत कधी नाही, पैसे उपलब्ध झाले तर ही लोक तिथे बँकेत सांगायची घेणी साखरपोती विकली, म्हणजे एक अर्ज गेला की त्याला 2 ते 3 महिने जवळजवळ म्हणजे सगळी चौकशी करायला जायचं आणि गेल्यानंतर पैसे सीझन चालू झाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायचे आणि त्यामुळे ही कारखानदारी अडचणीत आलेली आहे। जिथनं कर्ज मंजूर केलं तिथेही काय ठराविक लोकांनी तक्रारी अर्ज ह्याच लोकांनी दिल्या, त्याच्यामुळे त्यांच्या सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। आज जवळजवळ 98% एक म्हणजे 4-5 लोक सोडली तर जवळजवळ सगळ्या लोकांचं मत सहयोगी तत्वावर देण्यास काय हरकत नाही असा ठराव पास करायला मान्यता सभासदांनी दिलेली आहे। पुढची प्रोसिजर कशी असणार? आता पुढची प्रोसिजर आपल्याला आज सहयोगी तत्वाचा ठराव झाल्यानंतर 1 महिना 2 महिन्यात आम्ही तो प्रस्ताव साखर आयुक्ताला सबमिट करू आणि साखर आयुक्ताला सबमिट केल्यानंतर साखर आयुक्तांची शिफारस घेऊन तो सरकार दरबारी प्रस्ताव जाईल, त्यांच्या कमिटीच्या ह्याच्यातून शिफारस होऊन तो प्रस्ताव राज्य सरकारकडे जाईल आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ती मान्यता मिळाल्यानंतर हा सहयोगी तत्वावर साखर कारखाना देत असताना सगळ्या सभासदाचे अधिकार तसेच राहणार आहेत। संचालक मंडळाची मीटिंग आपली 2 महिन्याला होणार आहे, कारखान्याचे चेअरमन हे संचालक मंडळाची मीटिंग घेणार आहेत, सभासदांचा लवकर ऊस आणणार आहे आणि आलेल्या ऊसाला चांगला दर देण्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन अतिशय योग्य पद्धतीने केलेलं आहे। आयत्या वेळेचा जो विषय आता आला की जो कारखान्याबाबत सरकारने तक्रारी करतात सभासद रद्द करावा विषय मांडण्यात आला। आता सगळ्यांच्याच माध्यमातून तुम्ही स्वतःनी सगळ्यांनी बघितलेलं आहे, खरोखर जी सभासद वैतागला हो ह्याच लोकांनी खरं कारखानदारी ही अडचणीत आणलेली आहे आणि हे आज चित्र स्पष्ट झालेलं आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने। आणि मग सभासदांनी तो वैतागून ठराव आम्ही कोण मांडाबिंडा म्हणलेलो नाही, त्यांनी स्वतःहून उठून म्हणजे इतक्या एवढा त्रास ह्या लोकांना झाला आहे, कारण हे जे तक्रार लोक करतात त्यांचा 1 टन ऊससुद्धा साखर कारखान्याला कधी आलेला दिसत नाही। आता त्यांनी सांगितलं आमच्या नोंदीच घेत नाहीत, नोंदी दुसऱ्या कारखान्याला दिल्या जातात आणि ऊस मात्र आपल्याकडे अजिबात घातलेला जात नाही, हे आम्हाला सातत्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आहे। त्यामुळे सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। आता सगळ्याच्या मतानं आम्हाला ठराव तो मंजूर करावा लागणार आहे, कारण सगळ्यांनी सांगितले, कारण एखादा जर संस्थेला बाधा आणत असेल बरं त्यात तथ्य काय आहे का? ह्या 4-4 वर्षात 3-4 वर्षात ह्या लोकांनी कायम तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्यात तथ्य काहीच नाही हो, फक्त वाटोळ एवढं झालं की सभासदांचं या संस्थेचं वाटोळ झाल्यामुळे सभासदांचं वाटोळ झालं, कारण क्रशिंग तेवढं आम्ही करू शकलो नाही आणि मग ही वेळ आमच्यासमोर आलेली आहे। त्यामुळं आम्हाला तो ठराव सगळ्याच्या मतानं आल्यानंतर तो ठराव आम्हाला मंजूर करावा लागेल, कायद्याचं काम करेल। किती वर्षासाठी वगैरे कसं आहे त्याची लॅबिलिटी सगळी बघितली जाते। आज कारखान्याचं एकूण कारखान्यावर बोजा किती आहे, कर्ज किती आहे, सभासदा देणी किती आहेत, इतर अनसिक्युरिड लोन किती आहे, ही सगळी त्याची बेरीज केली जाते आणि ते आपण साखर आयुक्ताकडे तसा प्रस्ताव आपण देणार आहे आणि मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेणार आणि त्या पद्धतीने ते पुढे आपल्याला मंजूर देतात। असं आम्ही काही 40 वर्ष 25 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष असं होत नाही, तर ती मंत्री समिती त्याच्यावर निर्णय घेत असते। बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा।